नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी ट्रिक पाहणार आहोत ती ट्रिक आपण जेव्हा वापरात आणू तेव्हा कोणत्याही दोन अंकी संख्येचा गुणाकार आपण अगदी सहजरित्या सोडू शकतो किंवा कमी वेळेमध्ये आणि कमी जागेमध्ये आपण सोडू शकतो। तर मित्रांनो पहा, तुमच्या समोर मी एक गुणाकार घेऊन आलेलो आहे। 23 गुणिले 25 या दोन अंकी संख्येचा गुणाकार आपण ट्रिकने कमी वेळेमध्ये कमी जागेमध्ये आपण सोडूया। पहा काय करायचं, तर प्रथम जे आपल्याला एकक स्थानी अंक दिसत आहेत त्यांचा गुणाकार करू, म्हणजेच 3 5 15 आणि 15 पैकी 5 हा आपण खाली लिहिणार आहोत आणि 1 हा हातचा या ठिकाणी लिहून ठेवू विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आपण तिरपा गुणाकार करू। पहा 5 दोन्ही 10 आणि 3 दोन्ही 6 म्हणजे 10 आणि 6 होतात विद्यार्थी मित्रांनो 16 आणि 16 आणि हा जो आपला हातचा आहे तो 1 म्हणजे 16 आणि 1 17 17 पैकी मित्रांनो 7 हे इथं लिहिलं आणि परत हातचा आपण इथं 1 दिलेलो आहोत। आणि आता पहा मित्रांनो, जे दशक स्थानी संख्या आहे त्याचा गुणाकार करू, म्हणजेच 2 दोन्ही 4 आणि मित्रांनो जो हातचा आलेला होता तो 1 म्हणजे 4 आणि 1 5। तर 23 गुणिले 25 या संख्येचा गुणाकार आपल्याकडे आलेला आहे 575। तर पहा अगदी किती सोप्या पद्धतीने आपण दोन अंकी संख्येचा गुणाकार सोडवलेला आहे। त्यानंतर पहा आपण आणखीन एक गुणाकार घेऊ। काय करणार, 43 गुणिले 26 या संख्येचा गुणाकार किंवा या दोन अंकी संख्येचा गुणाकार आपल्याला सोडवण्यासाठी सांगितलेला आहे। तर सर्वप्रथम एकक स्थानी जे अंक दिसत आहेत त्यांचा गुणाकार करू, म्हणजेच साहित्र्यांक 18 18 पैकी 8 हे आपण या ठिकाणी लिहू आणि परत 1 हा आपण या ठिकाणी हातचा घेऊ मित्रांनो आणि तिरपा गुणाकार करू। पहा 6 चोक 24 आणि 3 दोन्ही 6 म्हणजे 24 आणि 6 होतात 30 आणि 30 व हातच्याचा 1 31 31 पैकी 1 हा आपण या ठिकाणी लिहू आणि परत 3 हे आपण या ठिकाणी हातच्याला देऊ आणि मित्रांनो पहा दशक स्थानच्या अंकांचा आपण गुणाकार करू, म्हणजेच 4 दोन्ही 8 8 आणि हातच्याचे 3 म्हणजे 8 आणि 3 होतात 11। तर 43 गुणिले 26 या संख्येचा गुणाकार आपल्याकडे आलेला आहे 1118। तर पहा परत एक गुणाकार करून पाहू। पहा 23 गुणिले 73 या संख्येचा गुणाकार करण्यासाठी आपल्याला सांगितलेला आहे। तर प्रथम आपण नेहमी काय करतो, तर एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार म्हणजेच 3 त्रिक 9 या ठिकाणी 9 आपण लिहून घेऊ। त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तिरपा गुणाकार 2 त्रिक 6 आणि 7 त्रिक 21। तर 21 आणि 6 होतात मित्रांनो 27 आणि 27 पैकी 7 हे आपण या ठिकाणी लिहू आणि 2 हे या ठिकाणी आपण काय करू, हातचे घेऊ। आता पहा त्यानंतर दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार म्हणजेच 7 दोन्ही 14 14 आणि हातच्याला आलेले जे 2 आहेत ते 2 आपण त्याच्यामध्ये मिळूया, म्हणजे 14 आणि 2 होतात 16। तर मित्रांनो 23 गुणिले 73 या संख्येचा गुणाकार आपल्याकडे आलेला आहे 1679। तर पहा किती सहजरित्या आपण एका लाईन मध्ये उत्तर आणत आहोत। त्यानंतर आणखीन एक उदाहरण पाहू। 28 गुणिले 95 या संख्येचा गुणाकार, या दोन अंकी संख्येचा गुणाकार आपण सोडत आहोत। पहा 8 पंचे 40 40 ला 0 लिहा, हातच्याले जे 4 आहेत ते आपण या ठिकाणी लिहू व तिरपा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजेच 5 दोन्ही 10 आणि 8 9 72 72 आणि 10 किती होतात, तर 82 82 व हातच्याचे जे 4 आहेत ते जर आपण त्याच्यामध्ये मिळवले तर उत्तर येणार 86। तर मित्रांनो 86 पैकी 6 या ठिकाणी लिहू आणि परत 8 हे हातच्याला आपण या ठिकाणी घेऊ व
पहा दशक स्थानच्या अंकांचा आपण गुणाकार करत आहोत, म्हणजेच 9 दोन्ही मित्रांनो 18, 18 आणि हे जे आजच्याचे आपले 8 आहेत ते त्यामध्ये आपण जर मिळवलो तर मित्रांनो 18 आणि 8 होतात 26. तर पहा 28 गुणिले 95 या संख्येचा, या 2 अंकी संख्येचा गुणाकार आपल्याकडे आलेला आहे 2660. तर मित्रांनो पहा ही ट्रिक वापरून आपण अगदी सहजरित्या काही सेकंदामध्ये उत्तर काढलेले आहेत, 2 अंकी संख्येचा गुणाकार केलेला आहे. तर मित्रांनो आपले व्हिडिओ जर आवडत असतील, माझे लेक्चर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.